बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या मुंडे बहीण भावामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गोपीनाथ मुंडेंचं नाव घ्यायचं की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल धनंजय मुंडेंना करण्यात आलाय। तसंच तुमचं दुकान बंद झाल्याची ही टीका पंकजा मुंडे यांनी केली। राष्ट्रवादीमध्ये क्षीरसागर यांच्यावरती अन्याय झाल्यामुळेच ते भाजपच्या मंचावर आले आहेत। भाजप सदैव त्यांच्या पाठीशी राहील असं वक्तव्यही पंकजा मुंडे यांनी केलं। मतदान मागण्याची गरज नाही, वडिलांचं नाव घ्यायला बंदी आहे का? गोपीनाथ मुंडे नाव घ्यायचं नाही ते ठरवणारे धनंजय मुंडे कोण? दर किलोमीटरवर आपलं भाषण करणारे धनंजय मुंडे, तुमचं दुकान आता बंद झालेलं आहे। तुमचा विरोधी पक्षनेतेपद, हे विरोधी पक्षनेतेपद हे फक्त मला टार्गेट करण्यासाठी तुम्ही वापरलं आणि स्वतःचे तोडपाणीचे धंदे करण्यासाठी तुम्ही वापरलं। जनतेच्या अधिकाराचं हे काही काम तुम्ही केलेलं नाही ना, तुमच्या बगल बच्चांनी केलेलं आहे। जयदर क्षीरसागरांना राष्ट्रवादीने त्यांची कोंडी गेले 4 वर्ष झाले केली होती। त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो। त्यांच्या घरामध्ये सुद्धा आमच्या घरासारखा विष पेरण्याचा प्रयत्न झाला। तेव्हा पक्षाच्या सगळ्या आमच्या ज्या भिंती होत्या त्या बाजूला करून आम्ही जयदर क्षीरसागरांना भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्याप्रमाणे त्यांना सहकार्य केलं। त्यांना भरपूर मोठा निधी दिला, न भूतो न भविष्यती, आणि त्यांच्या पाठीमागे राजकीय भूमिकेमध्ये पण आम्ही नेहमी सर्वजण उभे राहिलो। आणि शेवटी या सगळ्या वागणुकीमुळे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाच्या भूमिकेमुळे त्यांनी आता ही भूमिका घेतली। मी त्यांचं स्वागत करते।